नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या टेक्निक मराठी चॅनलवरती। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्ही जर मोबाईलवरती फॉर्म भरला असेल नारी शक्ती दूत या ॲप्लिकेशनवरती आणि तो जर तुमचा रिजेक्ट झाला असेल तर तो फॉर्म आता आपल्याला एडिट करायचा ऑप्शन आलेला आहे। तो आपल्याला एडिट कसा करायचा आहे या ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला पूर्ण मी डिटेल्समध्ये सांगणार आहे। काय रिझन असणार आहे त्याच्यामुळे आपला फॉर्म रिजेक्ट झाला आहे आणि आपल्याला फॉर्म हा परत रिप्लाय कसा करायचा आहे आणि त्याच्यानंतर सबमिट कसा करायचा आहे ह्या संपूर्ण गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहे। तर व्हिडिओमध्ये आपल्याला शेवटपर्यंत बनवून राहायचं आहे आणि चॅनलवरती जर मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण डिटेल आपण कव्हर करत आहे। तर चॅनलला सबस्क्राइब करून जरूर ठेवा, तुम्हाला पण या योजनेच्या माहिती सर्व मिळून जातील। तर आपण मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊया आणि बघूया आता कशा पद्धतीने आपल्याला फॉर्म हा एडिट करायचा आहे जर तुमचा रिजेक्ट झाला असेल तर मित्रांनो बघू शकताय नारी शक्ती दूत हा ॲप्लिकेशन मी इन्स्टॉल केलेला आहे। याच्यामध्ये मी यापूर्वी अर्ज केल्यावरती क्लिक करतो तर इथं बघू शकता हा एक अर्ज मी केला होता, त्याच्यामध्ये स्टेटस बघू शकता डिसअप्रूव्ड आलेला आहे। याच्यामध्ये आपल्याला अप्लाय केल्यानंतर एडिट करायचा ऑप्शन येत नव्हता, पण आता एडिट फॉर्म हा आलेला आहे ऑप्शन। इथे तुम्ही दिस सर्वे रिजेक्टेड लिहिले आहे, यू कॅन अपडेट डिटेल्स अँड रिअप्लाय केलेलं आहे। म्हणजे आपल्याला इथं व्ह्यू रिझनवरती क्लिक केल्यानंतर समजणार आहे की आपलं कोणत्या कारणासाठी रिजेक्ट केलं आहे। बघू शकता इतर कारणे लिहिले आहे, बँक पासबुक अपलोड केलेले नाही। तर याच्यामध्ये माझ्याकडून बँक पासबुक अपलोड केले गेले नव्हते, त्याच्यामुळे हा फॉर्म माझा रिजेक्ट झाला आहे। तर याच्या आधी आपल्याला एडिटचा ऑप्शन आला नव्हता, आता हा ऑप्शन आलेला आहे। तर मी एडिट फॉर्मवरती क्लिक करतो, ठीक आहे। त्याच्यामध्ये बघू शकता भरलेल्या अर्जामध्ये फक्त एकदाच बदल करता येईल, यावेळी पण आपल्याला एकदाच बदल करता येईल। तर बदल करताना आपल्याला काळजीपूर्वक सगळा फॉर्म पुन्हा एकदा चेक करायचा आहे। आता यावेळी जर कोणती गोष्ट राहिली तर फॉर्म हा परत एकदा रिजेक्ट होऊ शकतो। ओकेवरती क्लिक करायचं आहे। सगळ्या गोष्टी माझ्या बरोबर आहेत, मी फक्त माझे बँकेचं जे पासबुक आहे ते पासबुक ॲड करत आहे आणि त्याच्यानंतर आपण अप्लाय करणार आहोत। इथं बघू शकता बँक पासबुक आहे, याच्यावरती मी क्लिक करतो। गॅलरीमध्ये माझा पासबुकचा फोटो आहे तर याच्यावरती मी क्लिक करतो, ठीक आहे। तो फोटो मी अटॅच करून घेतो। बघू शकता मी बँकेच्या पासबुकचा पहिल्या पानाचा फोटो अपलोड केलेला आहे। थोडंसं मी वरती घेतो, इथं हमीपत्र आपल्याला पुन्हा एकदा डिस्क्लेमर ॲक्सेप्ट करायचं आहे। अर्जदाराचं हमीपत्र पुन्हा एकदा आपल्याला स्वीकारवरती क्लिक करायचं आहे। हमीपत्र स्वीकारल्यानंतर माहिती अपडेट करा या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। पुन्हा एकदा भरलेला माहिती कन्फर्म करा असा फॉर्म येईल, तर आपल्याला थोडंसं खाली येऊन पूर्ण फॉर्म चेक करायचा आहे, ठीक आहे। आपलं बँकेच्या पासबुकची इथं साईज आलेली आहे, म्हणजे आपण पासबुक अपडेट केलेलं आहे। तुमचं यापूर्वी जर दुसरं कोणती एरर आली असेल तर ते प्रमाणपत्र आपल्याला जोडायचं आहे आणि इथं फॉर्म सबमिट करायला लिहिलं आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर असं हे चक्र फिरत आहे, तोपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे। OTP हॅज बीन सेंट असा मेसेज आलेला आहे। ज्या मोबाईलवरती आपण रजिस्टर केला आहे त्या मोबाईलवरती एक OTP येईल, तो OTP इथं टाकायचा आहे। OTP आपण टाकलेला आहे, व्हेरीफाय OTP वरती आपल्याला क्लिक करायचं आहे। OTP आपला व्हेरीफाय झाला आहे, सर्वे हॅज बीन सबमिटेड। इथं बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इन पेंडिंग टू सबमिटेड लिहिलं आहे। बॅक आल्यानंतर पुन्हा बघू शकता इथं रिफ्रेश केला आहे मी, तर इथं बघू शकता पेंडिंग दाखवत आहे। याच्या आधी डिसअप्रूव्ह दाखवत होतं, फॉर्म हा एडिट केला आहे त्याच्यानंतर पेंडिंग दाखवत आहे। आता आपल्याला फॉर्म हा कंप्लीट होईपर्यंत अप्रूव्ह होईपर्यंत वाट बघायची आहे। तर मित्रांनो अशा पद्धतीने हा फॉर्म आपल्याला एडिट करून सबमिट करायचा आहे। जर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर लाईक जरूर करायचा आणि चॅनलला सबस्क्राइब 100% करायचं आहे। भेटूया मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र।